पालघरहून माकडेमार्गे जेटीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. वर्षभरापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पालघर माकणे जेटी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलंय. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून फुलांचा अभिषेक करत प्रशासन तसंच संबंधित एलईडी कंपनीचं यावेळी लक्ष वेधण्यात आलं. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती न केल्यास 3 दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. यापुढे कंपनीची अवजड वाहनं रस्त्यावरून जाऊ न देण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा की एल&टी एल&टीचं इकडे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि हा रस्ता प्रामुख्याने आत्ताच बनवलेला होता, 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही. त्यांच्या हेवी गाड्या म्हणजे जवळजवळ त्यांना परमिशन गाड्यांची असते, जवळजवळ 10 टनची किंवा 15 टनची असते. आज इकडे 40, 45, 50 टनच्या मोठमोठ्या गाड्या इकडे येऊन ह्या रस्त्याची अवस्था बघा कशी केलेली आहे. ही पूर्ण तारण केली आहे. इथे कितीतरी ऍक्सिडेंट झालेले आहेत, कितीतरी जीवाला काही लोक मुकलेले आहेत, तरी सुद्धा ह्या लोकांना लादा वाटत नाही. हे बघा, इथे पण जरा व्हिडिओ दाखवा, हे काय परिस्थिती इकडे झालेली आहे बघा. त्यामुळे आम्ही त्यांना एल&टीच्या आज हे आपले काय नाव आपण आता फोन केला त्यांचा, मुन्ना तिवारी म्हणून HR आहेत, त्यांना आम्ही आता फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं 3 दिवसामध्ये जर तुम्ही हे खड्डे जर व्यवस्थित इकडे रस्त्याला बुंदवले नाहीत तर आम्ही एकही तुमचं ही गाडी इकडून जाऊन देणार नाहीत, अशी आम्ही त्यांना ताकीद दिलेली आहे.